नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। आता दादासाहेब आता हे राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार म्हणून आपल्या धर्मपत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील आता उमेदवारी अर्ज भरण्याकरता गेलेत आणि बऱ्यापैकी आपले सहकारी जे आहेत जनसेवेचे ह्या अजितदादांच्या गटामध्ये आहे। आता या निवडणुकीकडे नेमकं दादा खरं कसं बघताय तुम्ही? काय लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे। आघाडी महायुती अशा दोन्ही संघटनेमध्ये महाराष्ट्रात 6 पक्ष आहेत, 6 सत्तेत आहेत आणि 6 विरोधात आहेत। अशी परिस्थिती महाराष्ट्रात असताना प्रत्येक अकलूज नगर परिषदच्या गावामध्ये प्रत्येक पक्षाची शाखा आहे। या अकलूज पूर्वीपासून लोकशाहीला मानणारा पक्ष गाव आहे आणि त्यामुळे जर तुम्ही अकलूजचा इतिहास बघितला महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षांच्या शाखा अकलूजमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि अशा या अकलूज नगरीची नगर परिषद पहिल्यांदाच होत असताना आपण पाहतोय की आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा हे या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री। अकलूजमध्ये ग्रामपंचायत सगळ्यात मोठी जरी असली तरी विकास कामं म्हणावी अशी झाली नाही। गटरीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, लोकांचे रस्त्याचे प्रश्न आहेत। त्यामुळे अजितदादांनी आम्हाला विश्वास दिला आहे की जसं बारामती शहराचा विकास दादांच्या मार्गदर्शनाखाली झाला तसंच अकलूज सुद्धा बारामतीपेक्षाही चांगलं फुलवण्याचं काम आणि शहर बसवण्याचं काम जास्तीत जास्त निधी आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे याचं आश्वासन अजितदादांनी आम्हाला दिलेलं आहे। अजितदादांचं कौतुक मी एवढ्यासाठी करतो कारण लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर अतिशय मोठा ताण आणत असताना देखील आदरणीय अजितदादांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण पाहतोय की अजून सुद्धा ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज अकलूज नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ आहे या चिन्हावरील उमेदवारांना लोक मत देऊन विजयी करतील हा आम्हाला विश्वास आहे। आता उमेश पाटील आलते दादासाहेब आपल्या कार्यालयामध्ये, आईसाहेबांनी असेल वहिनीसाहेबांनी प्रवेश केला त्यावेळेस तुम्ही अनुपस्थित होता, त्यामुळे एक वेगळी चर्चा होत होती। खरं त्या चर्चेवाल्यांचं कसं खंडन करताय तुम्ही? नाही, मी अजून खंडन करणार नाही। अजून माघार घ्यायची मुदत अजून टाईम आहे। लोकांना अजून संधी दिली पाहिजे म्हणून अजून 21 अजून काय माघार कडेपर्यंत काय काय समीकरण बघू। जर अकलूजच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर काही समीकरण होत असतील तर नक्कीच जनतेच्या हितासाठी आपण सकारात्मक विचार करू, पण जर कोण भूमिका घेणार असेल तर राष्ट्रवादीला पॅनल तयारच आहे, लढायला सक्षम। धन्यवाद।